काय झालं भाऊ बापरे रात्रीपासून लय तकलीफ राहिली. ओ बाबूराव त्या उलट्या होऊ राहिल्या. ओ म्हणजे आता दूध घ्यायला आम्ही घरी, दूध द्यायला घरी यायचं, पैसे न्यायला घरी यायचं. दारू आल्याला बरं नाही तुम्ही तिथे तसं करत, काय घरी नेऊन पैसे देता. काय झालं पांडू मला आज यायचंच होतं आलं अहो पण दूध द्यायचं होतं, मग काय झालं? पेमेंट द्यायचंच होतं पण मला ना तब्येत बिघडली मावाला रात्री. ते कालचं दूध आणलं तवालं हा जसं तापवलं म्हणजे आता माझ्या दुधाचं नाही काढतो. तसं नाही बायकोनं दूध तापवलं ना आणि जसं भाकर चोरून खाल्लं तुला सांगतो रात्रीपासून असे जुलाबन अशा उलट्या काही माफच नाही रे. नुसता ताप आला अंगाला. तू मला पैसे केव्हा देणार आहे? तू आता काय कर माझी बायको कामाला जाईल तिचा हप्त्याचा पगार झाला का तुला 1-2 दिवसात पैसे देऊन टाकील मी. अरे पण मलाही डेप आणायला लागती, म्हशी आहेत त्यांना जागवायला लागत. हा नाही बरोबर तुला समजून घे ना तू थोडस. हा उधार दूध देतोय तुम्हाला मी. नाही देतो ना. मला सांग, तू दारू प्यायला जातो, हा त्या दारू वाल्याला सांगतो का ठेव उधार? नाही थांबतो ना काय थांबा. तो थांबतो पण मागून कसं घेतो? अरे पण तवाला उकडा लावेल आम्ही. असं नाही, वेळेची वेळ पैसे देत जा. मला म्हशी आहेत हा त्यांना खाऊ बरे. आलो मी, चल मला लय गावात पैसे घ्यायचे, गोळा करायचे. काय करावं हे बाबू आयला याचे दुधाचे पैसे द्यायचे तब्येतही बिघडली. हो स्वाती वहिनी, आईला कुठं गेले बघ, दरवाजे उघडे. स्वाती वहिनी हो कोण आहे? का हो बाहेर झोपले? काय रे? अहो काय आहे? मला हप्ते, म्हशीनला चारा, म्हशीनला ढेप, तुम्हाला दूध घरी आणून देतो, पैसे तुम्हाला द्यायला विसरून जाता का? पैशाचं मग काय आता काय करायचं? अहो देऊन टाका ना ते दुधाचे पैसे. अरे काय झालं तुम्हाला? पांडू मला बरंच नाहीये. हा का? ताप, डोकं, सर्दी, काय खोकला. सगळ्यांनी प्लॅनिंग केला काय मला? हा? लय त्रास होतोय मला. काय होतंय काय माहिती. अहो वहिनी, पैसे द्यायला नका असं करत जाऊ. पैसे कशाचे द्यायचे तुला? कशाचे म्हणजे? आता नाहीये दूध खाल्लं ना माझ्याकडं. महिना महिना. अरे मग माणूस की म्हणून महिनाभर थांब ना. अहो महिनाभर थांबलो तर त्या म्हशी उपाशी मरतील ना. अरे पण मग महिनाभर दुधाला थांब ना. अहो तुमचं एकट्याच वरून घेता तर घेता 3-3 लिटर दूध घ्या. अरे मग मी 4-4 दिवसाचं घेते ते. 4-4 दिवसाचं कायच दिवसाड दूध येतं तुम्हाला. चौथ्या दिवशी दूध येतं माझ्या इथं. अहो दिवसाड दूध येतं वहिनी, काय सांगता तुम्ही? अरे तुला माहिती का? मला माहिती, माझ्या कॅलेंडरवर लिहिलं सगळं. अरे लय त्रास होतोय मला. बिल आहे मावलं 3-4 हजार रुपये. ढेप मावली अडकून पडली. तुम्ही द्या वहिनी, नका असं करू. तुझ्या जनावरांना गरज आहे, तू डेप घेऊन ये जाय. कुठून आणू पण कुठून बी आण. दूध? अहो माय म्हशी आहेत घरी, चला पाहायला चला. काय अवतार झालाय त्यांचा. ढेप नाही 2 दिवसापासून. मला नको काही सांगू बाबा. अहो, मला ऐका लय ना. त्रास होतोय. मला पेमेंट द्या तुम्ही. मला झोपा लय कावर आहे? उलट्या होत आहे मला, उलट्या. अरे आले यांनी सगळ्यांनी प्लॅनिंग केला काय? बाबूराव हा. हे वेगळं. मड जाऊन मेल्याचं ग पैसे मागायला येतो नुसता. हो, हो, हो. करंटा. हा काय काय काही नाही. मड जाव काय? मला तापाला लई. तापात फडफड होते काय? हा. मग मला काय शिव्या देऊ राहिली? करंट्या वाण्याचं. अहो चालय काय? तापाला मला लई ताप. तापाला मला लई. तुम्ही मला पैसे द्या. दलिंदर तोंडाचं. ओ वहिनी, तापाला मला लई अहो, पैसे. ताप. पैसे नका तर देऊ, पण ते शिव्या नका देऊ मला. हा ना बाई, लोकांना पहिले कळत नाही. कशाला एवढ्या शिव्या द्यायला लावल्या असेल मला. जातो बाबा. काय बाईचं नाटक चालू झालं. बया गेला बाई. एवढा आजारी असताना लोक पैसे मागायला येतात. माणुसकीच नाही लोकांकडं. बाई काय करावं रे देवा. माझी मांजर बी मेली बाई काल. काही खरं नाही. माझ्या मांजरीसाठी दूध घ्यायचे. कशी चुटू चुटू दूध प्यायची बाई बिचारी. हाय ग.
काय रे? काय तुझ्या पप्पाला सांग ना भाऊ पैसे द्यायला दुधाचे. अरे थांब गड्या, इथे एक तर बरं नाही गड्या. ए काय झालंय तुम्ही अरे. प्लॅनिंग केलाय काय? रात्रीपासून लई वांट्या, सर्दी, खोकला, ताप नुसतं बाई. मला डोकं असं काय? गरगरून गेलंय. नाही पगाराचा टाइम आला का तुमच्या डोकं गरगरत्या, तुमच्या घरांना कुलप राहत्या, तुम्ही बाहेर फिरायला जात्या. मी काय करायचं रे? काय हा तुझे पैशाचे काम तू- पैसे तुझ्या पप्पाला सांगून दे लवकर टाकायला दुधाचे. थांब 7-8 दिवस. अरे बाबा 7-8 दिवस त्या म्हशी राहतील का माझ्या? अरे तुझ्या म्हशी दादा. मग दूध कोणाचं पितो तुम्ही? आता दूध तुझे दूध पितो. देऊ ना गाड्या, पळून चाललो का गावातून? अरे बाबा 4 दिवस झाले नाही का लगे पैसे मागायला येत तुम्ही. काय करावं रे? 4 नाही मग 15 दिवसाचा आपला हप्ता आहे. महिन्यातून 2 पगार मी घेतोय तुमच्याकडून. हा. मग तुम्ही 15 दिवसाला करा ना. तुम्ही 15 दिवसाचा महिन्याला पगार नेत्या. महिन्याला न्यायचे लोकांचे पगार 15 दिवसाला होता का? अरे अरे आईला येणे काय केलाय बरं का माझा. सगळे कसे काय आजारी पडले? ए, तो जज. बाबूराव आजारी, ती स्वाती वहिनी आजारी, तू आजारी. आईला अख्ख्या गावात सगळीकडे जातोय तिकडे ते आजारी. अरे मग ते पैसे मी काय करायचं त्या म्हशी उपाशी एक काम मारायच्या? कर, उद्याकडे ये. उद्या पप्पा गावाला गेले ना, उद्या येणार आहे पप्पा. तुम्ही ना मला लय भितावली भाऊ. अरे ए बाबा अंग वक्षील. ए, लय कोरड्या उलट्या. काय करावं बा? बरं पैसे द्यायला लाव तेवढे. बाबूराव, ओ बाबूराव, काय म्हणते बाबूराव मला 1000 रुपये द्या ना दवाखान्यात जायला. काय झालं? अहो लय पोट दुखू लागलं ना, उलट्या आणि ताप थांबतच नाही. अगं मा कसं झालं ग? मी पैसे मागू राहिले म्हणून का? नाही ग पाय आता ग मला काल संध्याकाळपासून बायकोनं दूध गरम करून दिलं, भाकर चुरून खाल्लं चांगलं. पण तुला सांग जसं 12च्या पुढं जाग आली, जसं तकलीफ व्हायला लागली, नुसतं जुलाब खोकला. हे बघा, तुम्हाला पैसे द्यायचे नसेल तसं सांगा, पण हे असं खोटं बिटं काय बोलू नका गड्या. अगं माय बायको कामाला जाते रोजानं, तिथं जेव्हा पगार होईल तेव्हा दवाखान्यात जाते. हो बाबूराव, पण मला पण दवाखान्यात जायचंय. कधीची तुमच्याकडे 1000 रुपये बाकी आहे, ते घ्यायला आली होती मी. आता काहीच मागू नको माक, तेव्हा कसं असेल तर मला दवाखान्याला दे. तिकडेच उताने पाताने व्हा ना. आता मला ऐक दवाखान्यात कोण घेऊन जाईल? काय डोकंच काम नाही करत आहे, तेच कळत नाही बाबूराव. काय झालं काय माहिती, तरी डॉक्टर त्या दिवशी म्हणे कॅल्शियम कमी, कॅल्शियम. रोज संध्याकाळी 1.5-2 ग्लास दूध पिते हो. आखी पे ना, त्याने कॅल्शियम भरून जाईल. अहो पण मग आता तुम्ही सांगा, 1 लिटर दूध मीच पिलं, तर आता मी कशी तरी असं 90-100 किलोची, मग 200 किलोची होऊन जाईल. घराचे दरवाजे पाडावं लागन, खर्च किती वाढन, नवऱ्याचा एवढं पगारात होत नाही. तू नेमकं दूध घेते कोणा कोण? आपल्या पांड्याकडनंच घेते. मला पण पांढऱ्याचं दूध चालू आहे. तर हे पोरं कशाला आलं काय माहिती कोण बया? अहो तो सोम नाही का, हा त्या येऊ राहिला तो. ते लय फोकत आहे. लांबच आहे लांबच. काका तोंडाला रुमाल लावे रे. हा पप्पा ते 500 रुपये सांगितले. पप्पा रे, आता पप्पा कुठं द्यायचा याला? पप्पा 500 रुपये सांगितले. याचे पहिले कशाच पडे. आता तुम्ही हे कोणाकडनं पैसे घेऊन ठेवी द्या आणि लोकांचे पैसे देते नाही, मग लोक पैसे मागायला येतील ना. तुमची इच्छा असते लोकांनी पैसे मागू नये, कसं शक्य आहे बाबूराव? काय लागायचं तुला देताय का? आता सध्या नाही रे द्यायला. अरे बाबा, मीच त्यांच्याकडे 1000 रुपये मागायला, त्यांच्याकडे पैशाचा पत्ता नाही. दवाखान्यात जायचंय लय. काल रात्री ते ग्लास भर दूध पिलं, जशा उलट्या चालल्या रात्रभर दूध 10-20 वेळा उलट्या केल्या. तोंडाला हात लावून खोकलला मग मेल्या. दलिंदर कुणीकडचा शिकेल तेवढा उकेल. हा बरं, जाऊ द्या. दलिंदर. देताय का? हे पहिले तोंड कर. अरे बाबा थोबार तिकडं कर ना, तिकडे तोंड कर. खोकलायला. नाही, या पोरीला. दलिंदर कुणीकडचं घालता बाबा तोंडात तोंड. कर वाढा पाहिजे 6 महिने नीट निघालं पाहिजे. 500 रुपये द्या. असं काय बाबा, माय तब्येत बिघडली काय सांगतो. मला रात्री 12च्या पुढे असे जुलाबान उलटी आणि ताप कॅन्सर चाललाय. सगळ्या गावामध्ये तुम्हाला सांगते, सगळ्या अर्ध गाव आजारी आहे आपलं. हा
अर्ध्याच्या वर गाव आजारी आहे. अरे बापरे. पांडू सोडून अख्खे आजारी पडेले गावात. हा का. पांडूचा आजारी नाही फक्त. नाही बाकी सारे आजारी आजारी मला तरी वाटत ज्याच्याकडे जावा त्याच्याकडे नुसते. नाही मला तरी वाटत बरं का स्वाती वहिनी, हा पांड्या जर क्लिअर आहे म्हटल्यावर काहीतरी प्रॉब्लेम आहे. नाही तर आज आपलं अख्खं गाव जर आजारी झालंय. हा याच्या आधी मी ठेकेकून दूध लावलं होतं, सकवाईच दूध लावलं होतं मी, आणि नंतर गणप्याचं लावलं, तेव्हा नाही आजारी पडलो. आता या पांड्याचं दुधापासूनच कसं काय आजारी झालं आपण सांगा. मला पण तेच वाटायला आमच्या लागलं. घरात 18 जण आहे, 18 जॉईंट फॅमिली म्हणून. हा आत्या काकू मामा बायका आहे ना. आहेत. आता काय हा, बरोबर. करायचं, साऱ्यांना डायरेक्ट उलट्या जुला, परत सर्दी खोकला ताप. अरे बाप, माझ्या मोठ्या भावाचा ताप तर 108 आहे. भाई कशामुळे झालं असं ना बाबूराव हे. मला तर काहीतरी दुधात भेसळ, हा 100% काहीतरी केमिकल टाकलं, 100% दुधामध्ये भेसळ आहे. डिग्री लागायसाठी fat आपण- लागायसाठी ना. एक काम करू आपण, त्याला आपण आहे ना गाठूयात कुठेतरी बाबूराव. चला हे गाठू नाही मला आहे ना, आता जवळ आहे ना दवाखान्यात ऍडमिटच व्हावं लागेल. बरी एक करा. मला पण. मी जातो 5-50,000 बिल होईल डॉक्टरचं. मी जातो तुम्ही त्याला इथं बोलवून घ्या, इथंच विचारपूस करा. तुला आता भेटत पहिला काय, तुला भेटत का आमच्या एक काम कर, तुला भेटला का कुठं, हा. त्याला म्हण तुला बोलवलंय बरं. म्हणा, काम आहे म्हणा, हा ते पैसे घ्यायला बोलवलं म्हण दुधाचे. बाबराव स्वतः म्हणा. हा तुम्हाला सांगतो मला आहे ना आता- बाबूराव हप्ता होऊ देत नाही हो, पैसे मागायला येतो. काय 8 करायला लाज दिवसाला नाही वाटत, लाज. अहो असे सडून मरती काऊन नाही, भेसळ नाही, करून मरती. मारणारे. मरतील देव बी सत्याचा नाही हो बाबूराव. नाही ना. तुम्ही सांगा, किराण्यामध्ये भेसळ, दुधात भेसळ, पेट्रोल मध्ये भेसळ, जिकडे तिकडे भेसळ, दवाखान्यात भेसळ. हे लोक इंजेक्शन देऊ मारू राहिले लोकांना. अहो यांना तोंडचा भाव देतो ना आपण. हा 70 रुपये लिटर दूध देतो आपल्याला. अहो व्यापाराकडनं आपण शेतकऱ्याकडनं तुम्ही भाजीपाला घेता तर तुम्हाला 20 रुपये भाव, इकडे विकायला गेले तुम्हाला 100 रुपये भाव. मग तू सगळं व्यापाराच्याच घरात चाललं ना, शेतकऱ्याचं पुरेपूर नुकसान झालं. वरून शेतकऱ्याला मारायला निघाले. वरतून शेतकऱ्यालाच मारायला निघाले. वर्षातून कमीत कमी हजारो शेतकरी फाशी घेता, का कर्जमाफी होत नाही. मला तर असे पाय सुद्धा लांबत आहे ना. मला तेच झालं हो बाबूराव. जीवच नाही आपण आता. एक काम करू बाबूराव, याचं दूध टेस्टिंगला पाठवू. टेस्टिंगलाच पाठवू. खाली बस, खाली बस, मला खाली बस. इकडे जाय पांडू बाबा. खाली बस. पैसे घ्या ना तो हा द्या लवकर, चला बरं. पैशाच नाही म्हणून तर मी पटकन आलो. हा त्याला एक विचारू का मी, काय ते झाले तुझे पैसे तो आले 4,000 ते दिवसाचे तुम्ही देते का? किती झाले माझे? एकाचा हिशोब लाव. 4,000 म्हणजे 8,000. दोघांना 3-3 लिटर दूध ते- येतं. ते- चार- किती दिवस पगार ठेवायला? 15 काय भाव लावला तुझं? 60 रुपये लिटर. 60 रुपये. हम्म. बर मी सांगतो तुला ऐक, हम्म. आतापर्यंत तोला दूध लावून मला किती दिवस झाले? 15 दिवस. हम्म. 15 दिवस झाले. हम्म. पण याच्या आधी मी दूध लावलं होतं कोणाचं, ठकीचं, हम्म. सकवायचं लावलं, हम्म. नंतर गणप्याचं लावलं. त्या दुधाने आम्हाला काही तकलीफ झाली नाही. पण नेमकं तुला 15 दिवसाच्या दुधाने आम्हाला काय तकलीफ झाली? अख्खं गाव आजारी सांग. खरंच भाऊ, दुधाचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला असं वाटतंय? हा अरे बाबा दुधाचं काय प्रॉब्लेम? दूध काय ते बाहेरून येते, मी आणून देतोय तुम्हाला. बाहेर नेतो मग तू त्या म्हशीच दूध देतो ना आम्हाला. ते किती राहते 2-4 लिटर मशीनचं? अच्छा, तू ते बाबा मारी लावला बघा. मग म्हशीला हे आणायचं खायला आणि ते खायचं. तू बाकीच्यांकडून गोळा करून ते व्यापाऱ्याचं देऊन टाकलं. घरचं 2-4 लिटरचं राहते ते तुम्हाला असा हिशोब धरतोय ना मी. म्हशीच्या दुधाचा भाव 60 रुपये नाही भाऊ. म्हशीच्या दुधाचा भाव जर म्हणून प्युअर 80-90 रुपये. मला व्यापाऱ्याकडून येतोय 50 ना, मी देतोय 60 ना. हे बघ, खोटं बोलू नको. माझ्याकडे तुझं बिलं- दूध बिलं सगळे भाऊ. संध्याकाळी, तुम्हाला काय करायचं तुझं ते? दूध आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जायचं आणि तिथून ते लॅबला तुम्हाला पाठवायचं काय टेस्टिंग करायचं साठी. ते करा. दूध येतंय बाहेरून. तुला माहिती का, माझ्याकडे सगळे पुरावे. अरे मी तुम्हाला काय हसत नाही. तुम्हाला एवढे आकले नाही का? लहान पोरं खातात दूध, हा. खातात दूध. अरे मग मी हा? शेतकरी आहे, मी म्हणजे तुम्हाला- अरे मग तू शेतकरी आहे, तू दुसऱ्याकडनं घेत आणि तुला विचार करता येत नाही गावातल्या लोकांना त्रास होईल म्हणून. खबर घेऊन वरतून सांगू राहिला मला काय करता येत नाही, मला काही माहित नाही. झक मारून दूध आणतो का मग दुसऱ्याकडनं? ते दूधच राहते डेअरीच्या गाड्याच्या गाड्या राहत्या त्यांच्या. गाड्याच्या गाड्या मग तुला पहिले टेस्ट करून घेता येत नाही, गावकऱ्यांना देतो तर. तुझ्या घरात कसं कुणी कुणी आजारी पडत नाही रे कधी? ते करायला लागेल बरं का आता.
जर मेलेच मग त्याला जबाबदार कोण? नाही बरोबर आहे तुमचं. कोण जबाबदार आहे? सगळ्या गावकऱ्यांनी ठरवलं तुझ्यावर कंप्लेंट टाकायची आता. हा. पोलीस स्टेशनला फोन कर. नाही केस करा तुम्ही. 100%. 100% चुकी झाली तर ती झाली. त्याचे बिल आपण त्याच्या तुझ्याकडे पक्के बिल आहेत ना हो, दुधाचे? सगळे. सगळ्या व्यापाऱ्याकडे घेतले दुधाचे पक्के बिल आहेत ना? त्याच्यामध्ये 100% एक काय तर दिसतं? केमिकल आहे, काहीतरी कालवलेलं आहे म्हणून. नका केस करू ना मग. का पहिले दूध आणू त्याच. नाही आता केस काय केल्याशिवाय टेस्टिंग दूध कसं काय नेता येईल? अहो पण तो नंतर तुमची आता जर केस दिली तर नंतर तो दुधात काहीच मिळालं त्याला नाही. दुधाला द्यायचंच बंद केलं तुला मग काय करशील? पण आता तुला दूध घेऊन ये उद्याच्या दुधामध्ये त्या मिनिटाला त्याच्या समोरच तिथे ते लोक बोलून टेस्टिंगला पाठवायचं, त्याला तिथेच थांबवायचं, आम्हाला बोलव. आणि ह्या गोष्टी 100% घडणार म्हणजे 100% घडणार. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही भेसळ करता. अरे तुम्ही दुधामध्ये भेसळ करता. हा ना. 70-80 रुपये तुम्ही आमच्याकडनं लिटरने पैसे घेता आणि तुम्ही शेतकऱ्याकडनं दूध घेता आणि कुशल त्याच्याकडून 30-40 रुपये दूध आणता. मग काय करा तुम्ही तुम्ही काय दुधाचं? करता माहितीये का? एखादी बाई डिलिव्हरी झाली, 6-1 महिन्याचं पोरग असतं, त्या बाईला दूध नसतं, बरोबर? बरोबर त्या ना. पोराला ते एकत्रित दूध घेऊन पाजतात. म्हणजे तुम्ही त्या हे बाळाला बाबू, आत्महत्या करता. तुम्ही मला नका काय बोलू. हा, रडायला लावल्या. याचा मुस्कार फोडा. हाच विकणारा यालाच पहिले गुतू आपण. अरे नमस्कार मंडळी, हा एक विनोदाचा भाग नसून हा एक खऱ्या परिस्थितीचा विषय. आता आपण सगळीकडे बघतोय आपल्या याच्यामध्ये एक साहेब आलेले आहेत, त्यांनी सगळीकडे त्या गोष्टींना बऱ्याच बेसळ गोष्टींना सील लावलंय, बंधन घातलं. बऱ्याच गोष्टींना बंधनं घातलेत, बरेच हॉटेल फूड वगैरे बऱ्याच गोष्टी बंद झाल्यात. तर बऱ्याच ठिकाणी दुधाची पण भेसळ खूप होते. आता मी माझ्या घरी पण स्वतःच्या घरी जे दूध येतं त्या दुधाला पण तुम्हाला सांगते, आम्ही 70 ते 75 रुपये भाव देतो म्हशीच्या दुधाला. नुसतं पाणी असतं, पाणी. त्या दुधामध्ये कुठल्याही प्रकारचे आणि 100% त्याच्यामध्ये पावडर कालवलेलं राहत असणार आहे. इथून पुढं दूध घेताना हा. शेतकरी घरचं दूध आणतोय का त्याच्याकडूनच दूध घ्या. आणि महत्वाचं म्हणजे डेअरीवाल्याला पण विचारपूस करा का दूध तुम्ही कोणाकडून घेता. प्रत्येक गोष्टीची काळजी तुम्ही स्वतः घ्याल, तेव्हाच तुम्ही हा. उतराल, तेव्हाच पुढे सगळं होईल. कारण आता तुम्ही जर बऱ्याच डोळे झाकून घेतले तर काहीच होणार नाही. जे चाललंय बऱ्याच ठिकाणी आता गोष्टींचा माणसांच्या जीवावर बितू लागलं या बेसळ गोष्टींमुळे. ज्याचं आयुष्य आपलं आताच्या आयुष्यामध्ये आताच्या जीवनामध्ये 60 पर्यंत जगणं खूप महत्वाचं आहे. 60 तरी पहिले लोक 100-110 व्हायचे, आता 60 पर्यंत पण माणूस जगू शकत नाही. कारण 18व्या आणि 20व्या वर्षाच्या पोरांना जर अटॅक येतोय तर याचं फक्त खाणं, जे पिण्यात येतं, खाण्यात येतं, जे तुम्ही युज करता ह्या गोष्टींमध्ये बेसळ असल्यामुळे तुमचं जीवन हे कमी होत चाललंय. सगळ्यांनी या गोष्टीची काळजी घ्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही जो एपिसोड बनवला तो कुठपत व्यवस्थित होता. धन्यवाद.